I think we'll start. So vanishing creams are semi-solid dosage forms, okay. And vanishing cream are oil in water emulsion that contains usually large percentage of water and stearic acid. Okay, and other oleaginous compounds like liquid paraffin, vegetable oils, mineral oils, etc. Okay. So vanishing cream also called as base of the cream. Why? Base cream. Vanishing cream ला base cream म्हणतो. का म्हणतो? मेकअप वगैरे केलाय का किंवा? आधी आपण पावडर वगैरे लावायच्या आधी एक क्रीम लावतो, फाउंडेशन क्रीम, बरोबर का? बाकीचा मेकअप करायच्या आधी एक कुठे चेहऱ्याला वगैरे मेकअप करताना आधी फाउंडेशन क्रीम लावतो, त्यावरून आपला जो मेकअप आहे तो अप्लाय करतो. केले ना कधी? So that vanishing cream also called as base cream or foundation cream. Okay. And it is disappears immediately when you are applied on the skin. Okay. It is non-greasy preparation. बाकीच्या as per comparative with other creams हे non-greasy आहे, जास्त ऑइल फॉर्म होत नाही या क्रीम मध्ये जर अप्लाय केलं तर स्किन वा. ओके. So what are the chemicals required for this practical? Stearic acid, water, glycerin, potassium hydroxide, methoxy, p hydroxide benzoate. P means what is P in methoxy p hydroxide benzoate? Para. Okay. An apparatus required, water bath in lab apparatus, water bath, beaker and stirrer. Okay. So formula is as follows. Stearic acid, role of stearic acid in cream is stabilizer, then water is vehicle and aqueous phase also. Glycerin is humectant. What is role of humectant? Humectantचा रोल काय आहे? अरे बाळांनो, humectantचा रोल काय आहे? Moisturizing agent. Okay. Then potassium hydroxide used as a produce hardness. And nature of potassium hydroxide is? What is nature of potassium hydroxide? Alkaline in nature. Alkaline आहे ना potassium hydroxide, बरोबर ना? Yes, sir. Okay. Then methoxy parahydroxyl benzoate used as a preservatives in the cream, vanishing cream, and perfume used as a perfuming agent or flavoring agent. Okay. What is QS? QS. Perfume quantity given मध्ये आहे बघा QS. What is QS? Quantity sufficient. Okay, quantity sufficient.
So general procedure is as follows. Example of vanishing cream. माहित आहे एक्झाम्पल एखादं व्हॅनिशिंग क्रीमचं? यस. फाउंडेशन क्रीम कुठल्या आहेत की नाही? आता थंडीच्या काळात वापरतो विंटर सीझन मध्ये. पॉन्ड्स पॉन्ड्स क्रीम आहे ना? अरे एक्झाम्पल सांगा, तुम्हाला माहित पाहिजे. ओके, विल मूव टुवर्ड द प्रोसिजर. जनरल प्रोसिजर काय आहे? ॲक्वियस आणि ऑइली फेज आहे, त्याला हीट करायचं आहे ॲट अ कंटिन्युअस टू मेंटेन टेम्परेचर 70 to 75 डिग्री सेल्सिअस. ओके, ॲक्वियस फेज आणि ऑइली फेज ॲट अ टाइम आपल्याला हीट करायच्यात वॉटर बाथवर, आणि त्याचं टेम्परेचर मेंटेन करायचं 70 to 75 डिग्री सेल्सिअस पर्यंत. ओके, त्यानंतर या दोन फेज आहे, ॲक्वियस फेज आणि मिक्स ऑइली फेज जे आहे, या मिक्स करायच्या थरली मिक्स विथ कंटिन्युअस स्टरिंग, आणि कंटिन्युअस स्टरिंग करायचं. त्याच्यामुळे काय होईल? क्रॅकिंग फॉर्म होईल, आणि क्रॅकिंग प्रूव्स दॅट आपलं जे काही क्रीम तयार होणार आहे ते अतिशय चांगली झाली. क्रॅकिंग इंडिकेटर यूज केल्यासारखं आहे बघा. जर क्रीम प्रिपरेशन करताना क्रॅकिंग म्हणजे क्रॅकिंग आवाज माहित आहे? चट 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 आवाज करतो बघा, माहितीये का? क्रीम बनवली काय आधी? नो सर. बर, आल्यावर बनवू. ते क्रॅकिंग फॉर्म करते, म्हणजे ज्यावेळेस आपण कंटिन्युअस स्टरिंग करतो त्यावेळेस आवाज येतात असे चट 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 ड्युरिंग प्रोसिजर. त्याला म्हणायचं आपलं जे फॉर्म होणार आहे क्रीम, ते अतिशय चांगली फॉर्म होणार आहे, ते इंडिकेटर आहे त्यासाठी. ओके, देन त्याला जे आपण कंटिन्युअसली स्टरिंग करतोय त्यामध्ये परफ्यूम, त्यानंतर परफ्यूम अँड प्रिझर्वेटिव्ह ऍड करायचा ड्युरिंग विथ स्टरिंग. ओके, अँड त्या कंटिन्युअस स्टरिंग नुसार आपली सेमी सॉलिड पेस्ट तयार होते, ती पेस्ट परत ट्रान्सफर करायची इन सुटेबल कंटेनर. ओके, झाली आपली क्रीम तयार. एवढे सिंपल प्रोसिजर आहे क्रीमची. ओके, व्हॉट इज स्टोरेज फॉर द क्रीम? स्टोरेज कंडिशन काय असेल क्रीम साठी? स्टोरेज कंडिशन फॉर क्रीम? रूम टेम्परेचरला ठेवायचं. ओके, पण कंटेनर कसं पाहिजे? ज्या तुम्ही क्रीम्स वापरतात त्याचे कंटेनर कसे असतात? वाइड माउथ कंटेनर असतात, मोस्टली वाइड माउथ कंटेनर्स. ओके, आणि डायरेक्शन काय असेल क्रीम साठी? व्हॉट इज डायरेक्शन फॉर क्रीम? डायरेक्शन सांगा मित्रांनो. तुम्हाला जर डायरेक्शन माहित नसेल तर काही उपयोग नाही. हा, व्हॉट इज डायरेक्शन फॉर क्रीम?
Apply on external only. External. Okay. Then what is uses of vanishing cream? Uses सांगितलेत मी इंट्रोडक्शन मध्ये, सांगा. To treat a moderate acne. Moderate acne. But used as a foundation cream. Okay. So exact procedure for this formula, previous formula is, this is the formula for vanishing cream, and this is the procedure for this this is for this previous formula. First we will weigh all ingredients accurately. Okay, then melt stearic acid on water bath. To it add glycerin and heated mix heat with heat up to 70 degrees Celsius. Then add potassium hydroxide solution and melted stearic acid with continuous stirring. Okay, stearic acid and glycerin वेगळं हीट करायचं आहे, आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड वॉटर बरोबर हीट करायचं, आणि हे परत मिक्स करायचे दोन्ही विथ कंटिन्युअस स्टरिंग. आणि त्यानंतर त्यामध्ये परफ्यूम आणि आपलं प्रिझर्वेटिव्ह हे ऍड करायचंय कंटिन्युअस स्टरिंग द्वारे, आणि ते परत क्रीम तयार झाली की ट्रान्सफर इट इनटू सुटेबल कंटेनर. ओके, समजलंय? समजलंय का? यस. येस और नो? Yes, sir. आणि या प्रॅक्टिकलला आपल्याला इव्हॉल्युशन नाही आहेत क्रीमचे. Then we will move towards the cold cream. So what is requirement for cold cream is mineral oil, beeswax, borax, alcohol or water used as a vehicle, okay, or aqueous phase, glycerine and lanolin. Apparatus required same: water bath, beaker, stirrer. So cold cream is the emulsion that contain water at certain amount and also fats, usually including waxes. Waxes, कोणकोणते वॅक्स यूज केले जातात क्रीम मध्ये? एक दोन तीन वॅक्स चे नाम सांगा. एक तर इथंच आहे, बीज वॅक्स. Yes, beeswax. Another? Carnauba wax, Candidilla wax. Okay. And various scent agents. Scent agents सांगा. Perfuming agents. कुठले कुठले वापरतो आपण? Rose oil, methyl paraben, used as a perfuming and fragranting agent. So cold cream used for the smooth skin and also used for remove the makeup. Okay. And most of the important thing is the cold cream produces cooling effect because
वाय इट प्रोड्युसेस कूलिंग इफेक्ट माहित आहे का? ज्यावेळेस आपण हे कोल्ड क्रीम अप्लाय करतो स्किनवर, त्यावेळेस वॉटर त्यामधले असणाऱ्या वॉटरचे इव्हॅपोरेशन होतं, त्यामुळं हे कोल्ड क्रीम जी आहे ते कूलिंग इफेक्ट देतं. ओके, सो प्रिव्हियस डेज इन कोल्ड क्रीम, आधीच्या फार वर्षापूर्वी किंवा आधीच्या काळामध्ये कोल्ड क्रीम मध्ये ॲनिमल फॅट्स आणि व्हेजिटेबल ऑइल्स वापरायचे, पण आता वापरत नाही. काय कारण असेल? व्हॉट इज रिझन बिहाइंड इट? व्हेजिटेबल ऑइल्स म्हणजे ऑर्गॅनिक पदार्थ झाला, ॲनिमल फॅट्स. काय कारण असेल सांगा, काही सांगा, पण सांगा. Animal fats and vegetable oils are responsible for the acidity, so it affects on cream stability. Okay, that's why we are not used in skin nowadays. So it replaced with mineral oils, and mineral oil provides stability to the that creams. Okay, so what is formula for this cold cream? Liquid paraffin is a mineral oil used as a oily phase. Then beeswax is a thickening agent. Borax provide whiteness and also used as a emulsifying agent. Okay, water is vehicle. Glycerin is humectant and perfuming agent used for the fragrance in the cold cream. So what is procedure? Procedure सांगा, same procedure आहे. So what is procedure for cold cream? कॉमन मध्ये सांगा, काही गरज नाही. एक मिनिट सांगा. Yes. काय ऑइल फेज आणि ॲक्वियस फेज. वॉटर बाथवर हीट करायचं 75 डिग्री सेल्सिअसला, अप टू 70 to 75 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर काय करायचं कोल्ड क्रीम मध्ये? एका कंटेनर मध्ये बोरॅक्स अँड प्रिझर्वेटिव्ह वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायचे, आणि एकामध्ये बीजवॅक्स अँड मिनरल ऑइल 75 डिग्री सेल्सिअसला. देन यस बोला. वॉटर फेज आणि ऑइली फेज वॉटर मध्ये मिक्स करायची विथ कंटिन्युअस स्टरिंग. ओके, आणि ज्यावेळेस हीट करतो त्यावेळेस थर्मामीटरने टेम्परेचर चेक करायला जायचं. इट शुड नॉट बी अबाव 75. ओके, ज्यावेळेस टेम्परेचर 35 डिग्री सेल्सिअसला येईल क्रीमचं, त्यावेळेस त्यात परफ्यूम ऍड करायचा विथ कंटिन्युअस स्टरिंग. त्यावेळेस मग क्रॅकिंग फॉर्म होतं, अँड क्रॅकिंग इंडिकेट्स दॅट की बाबा आपली क्रीम व्यवस्थित तयार झाली. ओके, समजलंय? Yes, sir. Okay, and I will show you one video.
स्कूल जाने की थी, सोच कुछ अपना बना जो लोगों के प्रॉब्लम सॉल्व कर सके। तुमने जिंदगी भर बचपन की क्रिएटिविटी को शांत Hello everyone, welcome to the YouTube channel Military Institute of Arts. In today's video, we are going to discuss vanishing cream. Now first of all, we see what is vanishing cream. Vanishing cream is a cosmetic preparation similar to cold cream but less oily. Applied usually to the face and neck as a base or night creams or as a moisturizer. Now it is oil and water type of emulsion. After applying the cream, it vanishes or disappears. That's why it is called vanishing cream. Now let's see the ingredients that are used in the preparation of vanishing cream. We have taken stearic acid 2.6 gram, then cetosterol alcohol 0.4 gram, then KOH 0.18 gram. As a preservative, we have taken methyl and propyl paraben combination, that is 0.2 gram, and liquid purified water up to 20 ml, and a china dish and glass dose, and thermometer to check the temperature. Now start with the procedure. First of all, melt stearic acid and cetosterol alcohol into a china dish. This is oily phase. 75 degrees Celsius temperature. Stir properly so that both the ingredients melt properly. Make sure the temperature does not exceed above 75 degrees Celsius. Now simultaneously dissolve KOH into purified water This is aqueous phase. over the water bath at about 75 degrees Celsius. Also dissolve preservative into the KOH solution. Maintain the temperature of both the phase up to 75 degrees Celsius. Check simultaneously the temperature has reached 75 degrees Celsius or not. Your temperature as you see it is 40, so still you have to wait up to it reaches 75 degrees Celsius. Let's see
see stearic acid and cetostera alcohol is melted. Remove both the glasswares. Now as temperature is reached 7 degrees Celsius, so remove both the phase from the water bath. And add pure solution into the stearic acid solution slowly. Here, as you can see, when we add pure solution to the stearic acid solution, both the solution reacts and it forms a oily water like emulsion. Hence, we will add slowly. You can see that solidification takes place. The consistency of the cream becomes semi-solid. Stir properly so that homogeneous soft cream will form. After that, transfer into a container and store in a cool and dry place. Now you can see our vanishing cream is ready. Now transfer the cream into the container. Now after transferring our product, you can see this is our of vanishing cream. Now cool it in a dry and cool place. Now after the preparation of vanishing cream, you can see when we apply toward the skin, the cream does not leave any stain. My name is Ariel, and I just started my first job as product manager. When I was a student, I'd write long essays that I'd work on for days, but now I'm writing short emails and messages all every day. Lifesaver. Just take it. समझ ले how to prepare cream. Yes, sir. ओके ठीक आहे थांबूया आता आजच्या पुरतं हे 2 प्रॅक्टिकल बस. Just answer the roll calls. Number 2. Number 2. Number 2 continuously absent आहे. काय माहिती आहे का त्याबद्दल? 2, 4. Number 7. Number 13. 15. हेलो सर.
यस हा सर, रोल नंबर 30चा डिस्प्ले गेलाय सर. 30. हो हो. बर. नंबर 2 बद्दल काय माहितीये का? नाही सर, नाही. 15. 17, 18, 19. 20, 21. प्रेझेंट सर. हॅलो सर, 21 प्रेझेंट. Yes, yes. 23. 25. 27. 29, 30. 33. 33. 35, 36. 38. 40, 41, 42. 43. 44. 44. Present, sir. Yes, 45. 46, 47. सर 47 ला नेटवर्क इश्यू असल्यामुळे लेफ्ट झाली. Okay. 49. 51, 2, 3. 51, 2, 3. 55. 60, 61. 63. 69. 71. 71. 73. Last 74. 74. Okay, we'll stop. 26 present. 26. Yes. अजून कोण आहे? Then we'll stop.